गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल फेस करत असताना तेच रार, परंतु थोडीशी लाईन मिस केली गेले आणि बाहेर जाणारा बॉल वाईटचा निर्णय इथून येताना पाहायला मिळेल. बट्टी एक मोठं नाव आहे आपण पाहायला गेला तर कराड मधील आणि त्याचबरोबर मनव टीम मध्ये. साहिल आणि महेश इथून जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय कुठेवाडी टीम साठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त आहे, लांबी कमी, झेल पकडला गेलाय आणि पहिला विकेट, बिग विकेट 440 होल्डचा रन बसताना पाहायला मिळेल आणि माघारी परतावा लागेल इथे. फलंदाज बॅक टू द गट साहिल. शून्यावरती पहिला विकेट, एक महत्वपूर्ण मी अगोदरच उल्लेख केला होता इथे आणि त्या प्रकारे चर्चा आपण केली होती. ज्या गोलंदाजाची सातत्याने आपण मनव टीमसाठी एक महत्वपूर्ण आणि वजनदार कामगिरी करणारा खेळाडू कोण असेल तो अर्थातच बंटी. आणि बंटीने आपलं काम तमाम केलंय. एक महत्वपूर्ण सलामीची जोडी जी मोठी भागीदारी करण्या अगोदरच मध्ये ती तोडली गेली आहे आणि बरखास्त करून टाकले आणि महत्वपूर्ण विकेट साहिलच्या स्वरूपामध्ये मात्र इथे माघारी जावं लागेल. बंटी आणखी एक ब्लॉकचा बॉल इथे मात्र पाहायला गेला तर यॉर्करचा प्रयत्न इथे मात्र केला गेलाय आणि पावसाचं आगमन पहा इथे रबर बॉल स्पर्धा आणि पावसाचं आगमन झाले ते आतुरतेने वाट पाहत होते खेळाडू प्रत्येक जण की कारण रबर बॉल खेळताना जरी पावसाळी स्पर्धा खेळत असताना प्रत्येकाची इच्छा असतो की पावसामध्ये भिजून खेळावं आणि तेच इथे मात्र पाहायला मिळते आणि आपले शिवराम वैती सरांनी उल्लेख केला होता आज भिजायचं आहे पावसामध्ये आणि पावसाचं आगमन इथे मात्र होताना पाहायला मिळतोय. आउटसाइड ऑफ त्याच्यानंतर स्पीड करण्याचा प्रयत्न, बॉल नियोजित स्थानी जाईल, एकच धाव मिळेल आणि याच्या स्वरूपामध्ये 2 धावा धावफलकावरती मात्र लागल्या जात आहेत. साहिल सारखे एक महत्वपूर्ण विकेट पण ते प्राप्त करून देत असताना आणि त्यानंतर पाहायला गेला तर वजनदार गोलंदाजी सातत्याने करत असताना प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेलं तर बट्टी बट्टी करमरकर यांना आपण पाहायला गेलंय आणि त्याचा परिचय पहिल्या षटकामध्ये देत असताना इथे मात्र पाहायला मिळतात कारण आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात 3 बॉल मध्ये. पहिला बॉल थोडासा इथे स्किट झाला होता, त्याच्यानंतर वाईड आला होता, त्याच्यानंतर विकेट, नंतर डॉट बॉल आणि एक सिंगल आणि आणखी एकदा परत तेच प्रयत्न. थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजांना. एक महत्वपूर्ण जी गोलंदाजी हवी आहे आपल्या संघाला ती महत्वपूर्ण गोलंदाजी करताना मात्र इथे भट्टी करमरकर यांना आपण पाहतोय. कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आपण पाहायला गेलं तर एक मोठं नाव आपण पश्चिम महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये इथे आपण पाहायला गेलं तर आणि मग एच डी असतील त्याच्या अगोदरच उल्लेख केला होता ना मोठेपणा बाकी आणि ना देखावा स्वतः गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्या समवेत जोडले गेलेले आहेत. हा परिचय असतो आणि सातत्याने आम्हाला मदत करणारे आदरणीय उमेशजी भांबरे सर यांचंही शुभागमन आपण व्यासपीठावरती पाहतोय. त्यांचंही आपल्याला इथे कौतुक करावं लागेल. सिंगल येईल तिथे एकलर झोन मध्ये आणि डिस्कस करतील नियमावलीमध्ये थोडस मध्ये चर्चा केली जाईल. पण करमरकरांच्या स्वरूपामध्ये पहिला षटक इथे मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकाच्या स्वरूपामध्ये पाहिलं गेलं तर आतापर्यंत पण करमरकर यांच्या नावाचा दबदबा राहिलाय कारण फलंदाजांना मोठा फटका घेण्यापासून अजूनपर्यंत थांबून ठेवले. गोटेवाडी चं पाहायला गेलं तर दुसऱ्या बाजूला आपण महेश यांना पाहतोय. त्यांच्याकडे एक वेगळा क्लास आहे परंतु त्यांना अजूनपर्यंत स्ट्राईक मिळाली नाहीये. नवीन फलंदाज अथर्व हे आलेत आणि अथर्वला इथे यंग जनरेशन जनरेट तुम्हाला पॉवर जनरेट करावी लागेल आणि बट्टी करमरकर यांच्या विरोधामध्ये हल्ला चढवावा लागेल. आणखी एक जबरदस्त बॉल, लाईन आणि लेन खूप चांगली होती तिथे. अगदी मिडस्टमला डिलिव्हरी पाहायला मिळाला आणि तेवढ्याच चतुराईनं मात्र एक धाव जी संघर्षमय धाव ज्याला म्हणतात ती मात्र धाव इथे कंप्लीट करताना मात्र ते पाहायला मिळते आहेत. अशा स्वरूपामध्ये षटक क्रमांक पहिला इथे मात्र
संपुष्ट व्हायच्या अगोदर एक बॉल अजूनपर्यंत इथे मात्र डिलिव्हर व्हायचा आहे बटी करमरकर यांच्या स्वरूपामध्ये. आणखी एक वाव जबरदस्त चेसिंग बॉल अगदी अतिरिक्त आहे ते मात्र पाहायला मिळाली. आणि या नंतर मात्र खेळ समाप्त होते पहिल्या षटकाचा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या तर त्यात एक महत्वपूर्ण विकेट सुहास याच्या स्वरूपामध्ये माघारी जात असताना 5 या धावसंख्येवरती फलंदाजी करत असताना जय बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी टीम. षटक क्रमांक दुसरा इथे घेऊन येत आहेत साहिल. चांगले एक कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालं परंतु क्षेत्ररक्षण डीप मध्ये मात्र सजवलं गेलं. आणि सिंगल येताना पाहायला मिळेल 6 धावा धावफलकावरती. आता महेश ज्यांची आपण चर्चा करत होतो ज्या खेळाडूंना इथे स्ट्राईक मिळणं गरजेचं होतं उंची जास्त आहे क्षेत्ररक्षक काय तिथे एकच्या कव्हरला परंतु संधी गमावली आहे. एक मोठा विकेट आपण पाहायला गेला तर कारण महेश यांचा उल्लेख केलाय मोठे फटके घेण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे आणि त्याच खेळाडूंना मात्र जीवदान मिळालंय. चांगला प्रयत्न इथून साहिल यांच्याकडून केला गेला होता. निमिषण कमी पडलं होतं ताकद थोडीशी कमी आणि त्याच्यानंतर मात्र झेल जमिनीला दान झाले. जीवदान मिळालंय. एक सिंगल मात्र आली तिथून स्ट्राईक चेंज झाले अथर्व आहेत. आणखी एक टेस्ट करा परंतु व्हाईट बॉलचा निर्णय येताना पाहायला मिळेल इथे. 1+1 म्हणजे वाईट आणि एक अतिरिक्त धाव तुम्हाला इथे मात्र मिळेल आणि या दोन धावसंख्येने धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 9 धावा. शिवराम मोहिते सर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये दुसऱ्या बाजूला जशी साटप सर आणि आज रुपेश सावंत सर सुद्धा आमच्या समवेत पंचांच्या भूमिकेमध्ये जोडले झाले. 3 पंच टेनिस क्रिकेट मधील मोठी नावं आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. डबल बॉल स्पर्धा आणि कराड ग्रामीणचा बोलबाला सातत्याने मात्र पाहायला मिळालाय. त्यामध्ये सनी स्पोर्ट्स सुद्धा आहे म्हटल्यानंतर बक्षिसांची खैरात असणारी स्पर्धा आपण सातत्याने मात्र पाहतोय आणि त्या स्पर्धेचं मात्र आपण आज एक दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक चांगला बॉल साहिलला का गोलंदाजीसाठी आणले गेले अगदी कमी वयामध्ये आपल्या नावाचा परिचय सातत्याने दिला गेलाय. आणि इथून पाहिलं गेलं तर एक सिंगल मात्र घेण्याचा प्रयत्न आणि त्याच्यानंतर एक धावेने धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 10 धावा. आता महेश आले त्या नावाची चर्चा आपण करत होतो त्याच्याकडे एक वेगळा क्लास आहे आणि त्याच महेशांना आपण स्ट्राईक एंडला पाहतोय परंतु तेवढी चांगली सुंदर गोलंदाजी साहिल यांनी आतापर्यंत साकारली गेली. काकीचा वापर आहे टायमिंग ही प्रॉपर आहे परंतु नियोजित बॉल कदाचित इथे जाईल आणि डिक्लेअर झोन मध्ये मोठा फटका कन्वर्ट करायचा होता परंतु धाव मिळेल एक फक्त तिथे शॉर्ट सिलेक्शन मात्र चुकलं गेले. कारण सातत्याने आपण पाहायला गेलो की त्याची तर 180 डिग्री मैदान असतो त्यावेळी तुम्हाला मैदानाची भौगोलिक परिस्थिती इथे तपासायची असतो. 2 षटकाचा खेळ इथे संपुष्टात येतोय आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 11 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली कारण इथून पाहायला गेला तर तुम्ही आता शेवटचा षटक आहे आणि शेवटचे 6 बॉल आणि या 6 बॉल मध्ये इथे अथर्व आणि महेश ही जोडी मात्र काय करेल हेही पाहणं गरजेचं. कारण काल विश्वचषक जर पाहायला गेलं तर तुम्ही 12 ओव्हर नंतर 15 ओव्हर पर्यंत असं वाटत होतं की भारत विश्वचषक हरतोय की काय. तो त्यानंतर केलेला कमबॅक हे विसरता येणार नाही आणि जे 40 करोड भारतीयांचे मन जिंकणार रोहित शर्मा
विराट कोहलीनं ज्या प्रकारे मात्र इथून कामगिरी केली आणि सूर्या भाऊ आपला पकडलेला झील हे आपल्याला कालच्या स्पर्धेमध्ये विसरता येणार नाही. नेक्स्ट डिजिटल यांच्याकडून हा लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला झालेलं याची चर्चा आपण होताना पाहायला मिळेल. आणि आपण लिजेंड खेळाडू चर्चा केली होती रघु करमरकर आणि यांच्याकडनं पकडल्या गेल्या झेल मीट ऑफ मध्ये आणि जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नमुना. मी अजूनपर्यंत का क्रिकेट खेळतोय त्याचं उत्तम उदाहरण रघु करमरकर मात्र देत असताना इथे मात्र पाहायला मिळत आणि उत्तम झेल पकडला गेलाय आणि फलंदाज बाद अथर्व बॅक टू द गट. 11 या धावसंख्येवरती विकेट क्रमांक दुसरं इथे मात्र माघारी मात्र जाताना पाहायला मिळत आहेत. निवास कोळीसरांचं नेक्स्ट डिजिटल अर्थातच 113 नंबर चॅनल वरती तुम्हाला गावी आपली ही स्पर्धा लाईव्ह टीव्ही वरती पाहिली जाईल. 113 नंबर चॅनल दाबा आणि अर्थातच आपल्या घर बसल्या ही जी स्पर्धा आपण चॅनल वरती पाहू शकताय. तिथे आपण दर्शनला पाहतोय नवीन फलंदाज दर्शनला इथे दर्शन घडवावं लागेल. हे बॉल शिल्लक आहेत ना त्या बॉल वरती तुम्हाला जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. क्षेत्ररक्षक आहे तिथे स्किट झालाय हाताला झटका आणि बोटाला दिलाय चटका. बॉल सीमारेषा पार होतात धाव फारार सीमारेषा येथील धावा मात्र इथे 4 आणि ह्या चौकाराची गरज होती. आता आपण पाहायला गेलं तर पहिला चौकार मात्र इथे येताना पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना टीम गोटेवाडी टीमच्या मात्र फलंदाजांकडून आणि ते दर्शननं मात्र इथे दाखवले. 4 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या त्या 17 धावा. आणखी एक टाकीचा बाबा टायमिंग प्रॉपर दर्शन घडवतोय इथे टीमचा गोटेवाडी. या टीमचा हा खेळाडू आणि फेकून दिलाय बॉल सीमारेषा पार येथे धावा मात्र 6 षटका. अजूनपर्यंत 2 बॉलचा खेळ असेल दर्शनच्या बॅट मधून धावा येतील किती हा हिरा पारखला नव्हता की काय चर्चा मात्र होताना पाहायला मिळेल. कारण प्रॉपर टायमिंग शॉट इथून दर्शन करणं मात्र पाहायला मिळत आहेत. आणखी एका ही बॉल मात्र उडवलाय बेधडक बेधडक दर्शन हा खेळाडू आहे कडक 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 बॉल सीमारेषा पार कडक षटकार. 4 बॉल मध्ये 17 धावांची बहारदार खेळी साकारले जातोय. दर्शन इन ऍक्शन 4 नंबर वरती येत आहेत आणि आपला नावाचा परिचय देत आहेत आणि ज्या संघाला मात्र गरज होती धावांची गोटेवाडी टीमला आणि ते धावा अगदी ओघानं आवड्यानं ओढताना मात्र इथे पाहायला मिळत आहे ते दर्शन. हल्ला चढवलाय
बाजूला पाहायला गेलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या प्रकारे मात्र मनव गोलंदाजी करत होता, तेव्हा इथे वाटत होतं की पूर्णपणे मधल्या मॅच मध्ये मनव टीम बदली केली गेली आहे. आता इथून जय बजरंग स्पोर्ट्स पहिल्या षटकामध्ये वाटत होतं की 13 धावामध्ये जे जमवल्या गेले म्हणजे इथून मॅच गोटीवाडी टीम जिंकतोय की काय. परंतु दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि दर्शन याने मात्र पाहिलं गेलं तर तिसऱ्या बॉलवरती एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली आणि तेही फलंदाज बाद केले साहिल यांना. 3 बॉल आतापर्यंत डिलिव्हरी केले गेलेत आणि 3 बॉल मध्ये फक्त धावा खर्च केल्यात आतापर्यंत 2 धावा. उर्वरित 3 बॉल मध्ये काय करामत करतायत ते पाहणं गरजेचं. हा थोडासा खराब बॉल इथे पाहायला मिळेल आणि वाईटचा निर्णय मात्र दिलाय. एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. धावफलकावरती धावा लागल्या जाते 16 धावा. अजूनपर्यंत 16 धावांची गरज असेल. 9 बॉल मध्ये दर्शन इथून या उर्वरित 3 बॉल मध्ये धावा किती खर्च करतायत. नवीन फलंदाज अक्षय आले. आणखी एक खराब बॉल. पावसाळी रबर बॉल मध्ये नेहमी सातत्याने आपण पाहायला गेलं हातातून बॉल स्किट होतो पाऊस आल्यानंतर आणि थोडीशी अडचण निर्माण होते ती गोलंदाजी करणाऱ्या टीमला आणि गोलंदाजाला आणि तेच इथे चित्र आपल्याला आत्ता सातत्याने इथे मात्र पाहायला मिळतोय. तर या मागच्या 3 बॉल वरती चांगली गोलंदाजी आपण पाहत होतो दर्शनाची होत असताना, परंतु जसं पाऊस थांबलाय त्याच्यानंतर मात्र इथून दर्शनाची गोलंदाजी थोडीशी अडचणामध्ये मात्र येताना पाहायला मिळाली. मिड ऑफ रिजन मध्ये तिथे मात्र ऑफ ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे तिथे थ्रो केलाय संधी आहे आणि विकेटचं पतन होताना पण रनिंग बिटवीन द विकेट. वाव इथे मात्र जबरदस्त पाहायला मिळाली राम आणि अक्षय यांची आणि चतुराईने मात्र धाव इथे कंप्लीट केली गेली. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 19 धावा. आता 13 धावांची गरज अजूनपर्यंत 8 बॉल मध्ये. आता इथून या 2 बॉल मध्ये धावा किती येतील. अक्षय आहे स्ट्राईकला. वॉट मॅच इथे मात्र अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला गेलं तर आहे तिथे क्षेत्ररक्षक फिक्सचा कव्हरला पकडला जाईल बॉल आणि तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. तर स्ट्राईकला असतील राम. राम यांचा बॅटिंगचा विचार केला तर आतापर्यंत पाहायला गेला तर सलामीला आलेले आहेत आणि सलामीला येऊन फक्त 3 बॉल फेस केलेत त्यांनी आणि 3 धावांवरती वैयक्तिकरित्या खेळताना पाहायला मिळत आहेत. 20 धावा धावफलकावरती 12 धावांची गरज अजूनपर्यंत आहे. चांगला फटका इथे मात्र पाहायला गेला तर परंतु तिथे आउटफील्ड स्लो थोडीशी त्याच्यानंतर एक सिंगल मात्र इथे कंप्लीट होताना इथे मात्र पाहायला मिळतोय. षटक क्रमांक समाप्त झाला इथे मात्र दुसरं आणि 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 21 धावा आणि त्या 21 धावेनंतर येणाऱ्या उर्वरित 6 बॉल मध्ये विजयासाठी 11 धावांची गरज. चला फास्ट करायचं आहे आणि यानंतर मी विनंती करेन श्री निनाई देवी स्पोर्ट्स तुलसन आणि श्री भैरवनाथ स्पोर्ट्स गुडेवाडी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन की आपण लगेच तयार राहायचं आहे. इन ऍक्शन मध्ये या. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 31 मिनिट्स या मॅच मध्ये मात्र वापरले गेलेले आहेत. वेळ खर्च केले गेले. मी विनंती करेन की आपण लवकरात लवकर इथे सामना कंप्लीट करायचा आहे. 9:20 पहिला बॉल तिथे मात्र आपण पाहायला गेलं तर सनी स्पोर्ट्स हुंडाई आयोजित रिजल्ट ट्रॉफी 2024 मधला मात्र पहिला हाताळला गेलाय आणि आता 9:52 झाली म्हणजे 31 मिनिट्स आतापर्यंत खर्च केले गेलेत. सर जास्त वेळ इथे खर्च करू नका प्लीज मी विनंती करेन. 6 बॉल 11 धावांची गरज आहे. कमिटीला इथे प्राचार्याने केलं जातोय. अमित्र संवाद सरांना मी विनंती करेन की आपण मैदानामध्ये जायचं आहे. सहा बॉल 11ची गरज असताना इथून पहिला बॉल आलाय डॉट. आता इथे मात्र विजयासाठी 5 बॉल मध्ये 11 धावांची गरज. वॉट अ मॅच. अफलातून क्रिकेट आहे नितीची आपण पाहायला गेलात तर आणि त्याचमुळे की काय क्रिकेटवरती प्रेम करणारं कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन
आपण पाहायला गेलं तर सातत्याने मात्र पाहायला गेलंय. एकापेक्षा एक दर्जेदार स्पर्धा आयोजन केलं जातं. सचिनजी देसाई साहेब आपण पाहायला गेलं तर खूप मेहनत या संघटनेसाठी मात्र घेत असतात आणि त्यांचं मोठं कौतुक करावं लागेल इथे. फटका फसलेला आहे, संधी आहे तिथे, उंची जास्त लांबी कमी पकडण्यात येत असेल. मॅच मध्ये मात्र इथे इन होतात की काय, आणि इथे मात्र या झेल नंतर थोडासा धडपण निर्माण झालाय बॅटिंग करणारी टीम बहादूर शाह स्पोर्ट्स मनव टीम वरती. तर इथून येणारे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये आता 11 धावांची गरज. माघारी परतलेत राम. हे राम अशी म्हणण्याची वेळ इथे मात्र आलेली आहे बहादूर शाह स्पोर्ट्स मनव या टीम वरती. कारण इथून पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. त्यानंतर पाहिलं गेलं तर त्या मॅच मध्ये पाहिलं गेलं तर असं वाटत होतं की आता इथून मनव टीम पूर्णपणे मॅच मध्ये इथे आलेली की काय. परंतु दुसऱ्या षटकामध्ये दर्शन हा षटक हाताळला होता आणि त्यानंतर त्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर 8 धावा इथे आल्या होत्या आणि अंतिम षटकामध्ये 6 बॉल मध्ये 11 धावांची गरज असताना पहिल्या 2 बॉल वरती अतिशय चांगली गोलंदाजी साकारली गेली. गोलंदाज इतका स्पेशालिस्ट सुनील या गोलंदाजाने. आणि इथून आता येणारे बॉल असणार आहे ते 4 आणि विजयासाठी 11 धावांची गरज. अक्षय नवीन फलंदाज. हो हो, हा बॉल इथे मात्र पाहायला गेला तर रनआउटची संधी इथे मात्र येईल की काय, आणि यस डेफिनेटली. आणि फलंदाज बाद होतील जसे गेले होते तसे मात्र इथे माघारी परतताना इथे मात्र पाहायला मिळतात. अक्षय यांना यावं लागेल माघारी आणि महत्वपूर्ण आणखी एक विकेट प्राप्त करून देत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये का होईना म्हणजे चांगली गोलंदाजी साकारली जातोय सुनील यांच्याकडून. आता इथून येणारे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये हव्या आहेत 11 धावांची गरज. साहिल नवीन फलंदाजी ते मात्र त्यांना पाहायला मिळतात. आता रघु करमरकर आमचे म्हणत असतील ते अगदी हातामध्ये मॅच होती, खुश होती, झेल पकडला होता मी. आज ही मॅच जिंकणं खूप महत्वपूर्ण होतं. परंतु थोडीशी अडचणामध्ये स्पीड झालेत, मोठा फटका खेचलाय, उमेश आहे तिथे, बॉल होतोय फरार. ते धडक बेधडक क्लास क्लासिकल अक्षय यांच्या बॅट मधून मात्र येतोय अफलातून आणि अगदी हवा काढणारा ते धडक षटकार. मॅच जर जिंकून दिली तर अक्षय यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक रघु करमरकर साहेब यांच्याकडून आणि त्यांचे चिरंजीव आहेत. म्हणजे पैसा आला तरी घरातच जाणार आहे. आज रविवार आहे, संध्याकाळची पार्टी लेग बाप बेटा इथे मात्र बसून करताना पाहायला मिळतील. 3 बॉल मध्ये 5 धावांची गरज. आता मॅच बनली गेली परत एकदा. अक्षय हे करामत करतील का आणि आपल्या संघाला मात्र विजय प्राप्त करून देतील का, की इथून सुनील आपल्या गोलंदाजीचा करिश्मा 2-5 माफी असावी आणि इथून करिश्मा करून सुनील आपल्या मात्र 2 बॉल 5 धावांची गरज. येणारे 2 बॉल आणि 5 धावांची गरज. कॉमेंट्री बॉक्स मध्ये हाय होटेल ड्रामा. इथून पाहिला गेला तर अक्षय स्ट्राईक एंडला, सुनील गोलंदाजी मार्क वरती. 2 बॉल 5 चे समीकरण. हा ट्रॅकर बॉल वेगवान तेज तर्रार आणि इथून मात्र बीट केलाय सुनील, मात्र इथे ठरलाय वरचढ. आता इथून येणारा 1 बॉल आणि एका बॉल मध्ये मात्र विजयासाठी 5 धावांची गरज. म्हणजे तुम्हाला षटकार ठोकायचा आहे, कारण कंपल्सरी चेसिंग त्या स्पर्धेचा नियम आहे. जरी चौकार आला तरी मात्र इथून तुम्ही पराभूत होऊ शकताय. आता जय बजरंग स्पोर्ट गोटेवाडी की बहादूर शाह स्पोर्ट्स मनाव. 1 बॉल आणि 5 धावांची गरज. अक्षय स्ट्राईक एंडला, वेगवान बॉल आणि इथे मात्र सुनील आपल्या गोलंदाजीचा करिश्मा दाखवला आणि पराभूत झाली टीम बहादूर शाह स्पोर्ट्स मनाव. तेवढी चांगली मात्र फलंदाजी पाहायला मिळाली होती. प्रथमतः मात्र ते फलंदाजी करत असताना इथून दर्शन यांची ती मात्र कामयाबी आली नाही. त्यानंतर जय बजरंग स्पोर्ट्स घोटेवाडी त्या टीमनं मात्र जबरदस्त फाईट केली. आपल्या नावाचा परिचय देत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत आणि डिफेन्स केल्या तिथे मात्र 32 धावा आणि आपला विजय मात्र साकारला गेलाय. आणि या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच, मॅचचा हिरो इथे मात्र ठरताना पाहायला मिळतोय दर्शन हा मात्र खेळाडू. तर दर्शन यांना विनंती करेन की या
मॅन ऑफ द मॅच ज्यांनी आम्हाला इथे मात्र सौजन्य करण्यात आलेले आहे, ज्यांच्या शुभेच्छा आम्ही इथे देण्यात येत आहोत, वैभवजी पाटील सर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभास्ते मात्र हा पुरस्कार देण्यात येईल. तर मी विनंती करेन इथे दर्शन यांना की आपण इथे यायचं आहे. थोडेसे नाराज रघु करमरकर सर त्यांना माहिती आहे की आपण आज एक झेल पकडला होता तुफान, परंतु त्याचा उपयोग झाला नाही. इथून 19 धावा वैयक्तिकरित्या मात्र पाहायला गेलं तर दर्शन यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाल्या आणि एक विकेट महत्वपूर्ण मात्र प्राप्त करून दिली आणि दर्शन यांची तीच फलंदाजी इथे मात्र विजयाचा जवळ घेऊन गेली ती टीम गोटेवाडी टीमला. कारण दर्शन यायच्या अगोदरपर्यंत मॅच मात्र पूर्णपणे मनव यांच्या बाजूने होती. चला लगेच आपण इथे यायचं आहे. गोटेवाडी चला फलंदाज पाठवायचे आहे, जशी दुसरी मॅच इथे मात्र ऑन होईल. तर निश्चितच नेहमीच आम्हाला सहकार्याची भूमिका करणारे आमचे मार्गदर्शक आणि लिजेंड कॉमेडिएटर नवी मुंबईमध्ये व्हाईस ऑफ नवी मुंबई आदरणीय उमेशजी म्हात्रे सर यांच्याकडे आपण जात आहोत. धन्यवाद. त्याचबरोबर बहादूरशाह स्पोर्ट्स म्हणून आपणही यायचं आपलाही सन्मान केला जाईल. चला थँक्यू सो मच रुपेश पाटील आमचे समालोचक मित्र. यांचं तुम्ही समालोचन ऐकलेलं